लक्षात आलंच असेल तुमच्या, आज आपला बेत आहे पावभाजीचा। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली यूट्यूबवाली देविका या चॅनलमध्ये। सुरुवातीला आपण कुकरमध्ये बटर आणि थोडंसं तेल घेतलं आहे। याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या आपण परतून घेणार आहोत। तर मी पहिल्यांदा कांदा आणि फ्लॉवर एकत्र परतून घेणार आहोत। या सगळ्या भाज्या नीट शिजल्या पाहिजेत, कारण पावभाजीची खरी चव याच्यातच असते। पावभाजीसाठी एक स्पेशल टिप सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे। त्यानंतर सगळ्या भाज्या आपण एक एक करून मिक्स करून घेणार आहे। इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त करू शकता। एखादी भाजी तुम्हाला आवडत असेल तर ती ॲड करू शकता, कमी जास्त थोड्या प्रमाणात चालतं। सगळ्या भाज्या मिक्स करून झाल्या की त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा पावभाजी मसाला याच्यामध्ये शिजतानाच टाकायचा, म्हणजे पावभाजीची चव आणखीनच मस्त होते। याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भाज्या बुडतील एवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। याच्या आपण 2 शिट्ट्या काढून घेऊयात। सुरुवातीलाच मी तुम्हाला बोलले होते की एक टीप सांगणार आहे। ती टीप म्हणजे अशी की मी इथं बेडगी मिरची भिजत घातली होती। याचा एक मसाला आपण तयार करून घेणार आहोत, ज्याच्याने पावभाजीला खूप छान चव येते। ही भिजलेली मिरची आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मिक्सरमध्ये ही मिरची घेते, त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि वरून लिंबू पिळायचं त्याच्यामध्ये थोडंसं। अशा प्रकारे हा मसाला तयार झाला। चला पुढची तयारी करूयात। कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर मी इथं बारीक करून घेतलेली आहे। आता कढईमध्ये मी थोडंसं बटर घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल मिक्स केलं आहे। त्याच्यामध्ये कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। शिमला मिरची टाकून आपण तयार केलेला मसाला त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची। थोडंसं मीठ वरती टाकून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो चांगलं शिजतं पटकन। यानंतर पावभाजी मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा। थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि आपलं जे सगळ्या भाज्या आपण शिजवून घेतल्यात त्या मिक्स करून घ्यायच्या आणि 7 ते 8 मिनिटं चांगलं स्मॅश करून घ्यायचं। मला कढईतच भाज्या स्मॅश केलेलं आवडतं, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कुकरमध्येच भाज्या स्मॅश करून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण कढईत स्मॅश केल्याने चव अजून छान होते। अशा प्रकारे सगळं एकजीव करून झालं। याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं। अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झाली। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। थँक्यू।